जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. राहाता तालुक्यातील सावळीवीर बुद्रुक येथे असलेल्या मॉन्फोर्ट इंग्लिश मीडियम या ख्रिश्चन मिशनरी शाळेत एक मोठा गोंधळ पाहायला मिळाला. एक घटना शिक्षक दिनाच्या दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी घडली होती. त्यावरून हा गोंधळ निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार 5वी अ वर्गातील काही विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसाठी शिक्षक दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी गुपचूप काही भेटवस्तू खरेदी केल्या होत्या आणि शिक्षकांना सरप्राईज देण्यासाठी वर्गाचा दरवाजा आतून बंद करून ठेवला होता. शिक्षक वर्गात आल्यावर बराच वेळ दरवाजा ठोठावूनही विद्यार्थ्यांनी तो उघडला नाही. शेवटी विद्यार्थ्यांनी दरवाजा उघडताच शिक्षकांचं स्वागत जोरदार आरोळ्यांनी केलं. मात्र हा आवाज शाळेच्या प्राचार्य ब्रदर बी जोसेफ यांच्यापर्यंत पोहोचला. या ख्रिश्चन मिशनरी शाळेत प्राचार्यांना ब्रदर म्हणून संबोधले जाते, जे एक ख्रिश्चन पाद्री आहेत. शाळेची शिस्त बिघडल्याचा राग आल्याने त्यांनी संतापाने वर्गात प्रवेश केला आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी आणलेल्या भेटवस्तू इतरत्र उधळून लावल्या, ज्या जमिनीवर फेकल्या गेल्या. या भेटवस्तूंमध्ये हिंदू देवी देवतांचे फोटो व मूर्ती तसेच काही महापुरुषांचे फोटो होते. विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर ही संपूर्ण घटना आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर 5 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर सणानिमित्त सुट्टी असल्याने पालकांनी 8 सप्टेंबर रोजी शाळा प्रशासनाला जाब विचारण्याचं ठरवलं. पण त्याआधीच ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या हिंदुत्ववादी संघटना, स्थानिक कार्यकर्ते आणि पालक शाळेत जमा झाले. शाळेत मोठा गोंधळ उडाला. पालक आणि कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना तत्काळ शाळा सोडण्याची आणि त्यांची शाळेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आणि बुधवारपर्यंत अल्टिमेटम देत मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. जवळपास 2 ते 3 तास हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू राहिला. शेवटी शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पालकांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची तसेच शाळेतील CCTV फुटेज जप्त करण्याची मागणी केली. शिक्षक दिनाच्या निमित्ताने जे लहान लहान मुलांनी जे आदरयुक्त असे काही गिफ्ट आणलेले होते, त्याच्यामध्ये बाबांची मूर्ती सुद्धा होती. अशा बाबांच्या मूर्तीला तिथल्या ज्या प्रिन्सिपल असलेल्या तो प्रिन्सिपल आहे, तो हैदराबादचा आहे आणि तिथं तो 2-3 वर्षापासून काम करतो. पण अशा ख्रिश्चन असलेल्या शाळेमध्ये मात्र त्यांनी शिक्षक दिनाचा अपमान करून त्या गिफ्ट असलेल्या पॅकेटमध्ये बाबांच्या मूर्त्या असलेल्या ते फेकून दिल्या. पालकांनी आम्हाला काही येऊन काही सूचना केल्या, काही सांगितलं अशी अशी घटना घडलेली आहे. मुलांनी सुद्धा आम्हाला सांगितलं अशी अशी घटना घडलेली आहे. मात्र असा जो फादर आहे त्याला तातडीने जर त्या मॉन्फोर्ट स्कूलमधून जर काढलं नाही तर बजरंग दलाच्या स्टाईलमध्ये काही दिवसातच त्याला आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकू. घडलेला प्रकार निंदनीय असून याची दखल शाळा प्रशासनाने घेतली आहे. पालक आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या संतापापुढे ब्रदर जोसेफ यांना नमतं घ्यावं लागलं असून त्यांनी संबंधित प्रकार अनावधानाने घडल्याचं सांगत काही गिफ्ट पॅकिंगमध्ये असल्यानं आत काय आहे हे लक्षात आलं नाही अशी बाजू मांडत आपली चूक मान्य केली व हा प्रकार घडला तेव्हा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं सांगत जाहीर माफी मागितली. The activity that had happened on 4th, due to children's commotion in the class and start making noise, I thought of bringing them to a discipline. So I went to the class, and I suppose we are not supposed to celebrate class-wise celebration because we have got a common celebration. So when I went there, the children were playing all with that, teachers also. So they started giving gifts and kept all on the table. So I removed those gifts and kept aside, and few are here and there gone spread. In that, all I thought it's all gift wrapped. So I didn't know that there is some Sai Baba's portrait also is there. I am sorry for that. My action made everybody feeling bad. I am greatly feel sorry. I am really sorry for that. I never meant anything. Intentionally, I have not done anything. I am really sorry for that. Have you kept the gift aside or have you thrown them? Gifts are all. I not only on that gift, everything. All the gifts I spread. I didn't know what are the type of gifts they are there. That's what. Not only gifts, there flowers were there. Every class, complete class was commotion. So I want to bring down with the discipline. So I just kept here and there all the gifts. Sorry for that. उस दिन क्या था, मतलब शिक्षक दिन था
क्या सेलिब्रेशन हो रहा था, थोड़ा हिंदी That's supposed to be Teachers' Day, but we are supposed to have the common celebration. Yeah. But in the classes, they are having their own celebration. That disturbed the discipline of the complete school, and they are shouting also. That made me uneasily, so I felt they are uneasy, and I went and told them this is not the way. So I removed few gifts and I threw here and there gifts. I'm sorry. Very good. मॉन्टफोर्ट स्कूल सावळीर. मी भाऊसाहेब ब्राह्मणे. 4 तारखेला आपल्या शाळेमध्ये शिक्षक दिन आयोजित करण्यात आला होता आणि त्या दिवशी सकाळी साधारणतः 7:45च्या दरम्यान वर्गामध्ये मुले गिफ्ट वगैरे घेऊन बसलेले होते आणि त्यांनी आतून दरवाजा लावला असला कारण ते मोठे ओरडत होते. प्रिन्सिपल्स ओरडल्यामुळे त्यांना वाटलं की बाबा काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो म्हणून ते प्रिन्सिपल वर्गाकडे त्यांनी धाव घेतली आणि बघितलं तर मुलं दरवाजा उघडायला तयार नव्हते कारण त्यांना शिक्षकाचा सेपरेटली शिक्षक दिन साजरा करत होता त्यांच्या क्लास टीचरचा. तर प्रिन्सिपलने दरवाजा उघडायला सांगितलं आणि मुलं काहीही सांगायला तयार नव्हते. त्यामुळे प्रिन्सिपलला थोडासा राग आला त्याच्याबद्दल आणि त्यांनी ते टेबलवरचे गिफ्ट थोडेसे खाली फेकल्यामध्ये त्यांना माहिती नव्हतं काही गिफ्ट हे रॅप केलेले होते. त्याच्यामध्ये साईबाबांचा फोटो पण होता परंतु तो कागदामध्ये गुंडाळला असल्या कारणाने त्यांना माहीत नव्हतं की साईबाबांचा फोटो आहे आणि जाणून बुजून तो फेकण्याचा त्यांचा उद्देश तसा नव्हता परंतु चुकून त्यांच्याकडून तो खाली फेकला गेला आणि त्याच्यामुळे समस्त पालकवर्ग विद्यार्थी आणि जे शिर्डीचे जे साईबाबा भक्त आहे यांच्या भावना दुखावल्या. त्याबद्दल त्या शिर्डी पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी जाहीर माफीनामा आपला पोलीस स्टेशनला दिलेला आहे. तसेच सर्व पालकवर्ग समस्त साई भक्त आणि विद्यार्थी यांची देखील प्रिन्सिपल सरांनी जाहीर माफी मागितली आहे आणि झालेल्या प्रकाराबद्दल मला देखील खेद आहे. त्याबद्दल मीही देखील मनापासून खेद व्यक्त करतो आणि आपणाला हेच सांगू शकतो की याच्यामध्ये कुठलाही भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता. तरीही आपण ह्या गोष्टी समजून प्रिन्सिपलला माफ करशाल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. शाळेमध्ये महापुरुषांचे फोटो कुठं दिसत नाहीये, साईबाबांचा फोटो नाही. आपलं शिर्डीच्या शेजारी शाळा आहे 5 किलोमीटरवर. साईबाबांचा फोटो नाही, देवतांचे फोटो नाही, महापुरुषांचे फोटो नसल्याचा आरोप केला जातो. सर एक ही धार्मिक रिलिजियस संस्था असल्या कारणाने आपण त्यामध्ये कुठल्याही धर्माचं अनुकरण करत नाही. फक्त आपण काय करतो महापुरुषांचे फोटो आहेत. शेवटी शाळेच्या प्रशासनाने आणि संबंधित पातळीने पालकांसमोर तसेच हिंदुत्ववादी संघटनांसमोर जाहीर माफी मागितली. मात्र आता पोलिसांच्या चौकशीनंतरच या प्रकाराचा पुढील तपास होणार आहे. मात्र कधी काळी महाराष्ट्राच्या गावखेड्यातील जिल्हा परिषद शाळा म्हणजे ज्ञानाचं आणि संस्काराचं पवित्र मंदिर होतं. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच लेकरं अंगणातल्या चिखलावरून पाय टाकत शाळेत पोहोचायची. प्रार्थनेच्या गजरात दिवसाची सुरुवात व्हायची आणि तीच लेकरं मोठं होऊन अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर बनली. पण काळ बदलला. आता पालकांच्या मनात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं आकर्षण घट्ट घर करतंय. मिशनरी संस्थांच्या इंग्रजी शाळा ग्रामीण भागात झपाट्यानं शिरल्या आणि नव्या पिढीला इंग्रजीत फडाफड बोलता येऊ लागलं. पालकांना आपल्या लेकरांचं इंग्रजी ऐकून अभिमान वाटतो, समाधान मिळतं. पण हे समाधान जितकं गोड आहे तितकंच कटू वास्तवही आहे. हळूहळू हीच लेकरं आपल्या मायबोलीपासून, आपल्या संस्कृती परंपरेपासून दुरावत चालली आहेत. ज्ञान मिळतंय, करिअरच्या संधी वाढत आहेत, पण आपल्या मातीतली ओल, भाषेतला गोडवा, परंपरेतला उबदारपणा यापासून पिढी दुरावत चालली आहे. हीच खरी शोकांतिका आहे. इंग्रजी येतंय पण आपल्या मातीचा, संस्कृतीचा गंध मात्र हरवत चाललाय. या घटनेविषयी आणि बदलत्या काळाविषयी तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छोटी छोटी मगर मोठी बाते असलेल्या बातम्यांसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.